चाकण पुणे का वो खास इलाका है जहां लोगों की आधी जिंदगी ट्रैफिक में ही बीत जाती है। कहा जाता है कि यहाँ के स्कूलों में बच्चों को टी फॉर ट्रैफिक ही पढ़ाया जाता है। यहाँ एक्सीडेंट ऐसे होते हैं जैसे सुबह की चाय, हर रोज एकदम ताजा। जिस दिन एक्सीडेंट न हो, लोग चिंता में पड़ जाते हैं। आज सब ठीक है ना? चाकण के रास्तों पर गड्ढे इतने हैं कि लगता है नगर पालिका वालों ने मून वॉक सीखने के लिए ही रोड बनाए हैं। यहाँ के लोग पैदल चलकर भी नील आर्मस्ट्रांग जैसी फीलिंग ले लेते हैं। यहाँ के 10 से 15 साल के बच्चे भी गाड़ियों को प्लेन समझकर उड़ाते हैं। ब्रेक लगाने का हुनर तो शायद उनके सिलेबस में ही नहीं है। और ट्रैफिक रूल्स, अरे भाई, यहाँ तो लगता है जैसे ट्रैफिक रूल्स का जन्म ही नहीं हुआ। सिग्नल है पर कोई मानता नहीं, हेलमेट है पर पहनता नहीं, और हॉर्न है तो बजाते ही रहते हैं। कुल मिलाकर चाकण वो जगह है जहां अगर आपने ट्रैफिक पार कर लिया तो समझो आपने जिंदगी का सबसे बड़ा लेवल क्लियर कर लिया। हा सर, हा येतोय सर, मी ऑफिसला रस्त्यातच आहे सर. येतोय. नाही नाही, माझ्या नाकातोंडापर्यंत पाणी गेलं तरी चालेल, पण कंपनी पाण्यात जाऊन देणार नाही मी. हो हो, येतोय. आता मी तुम्हाला तेच सांगितलं, मी बुडून गेलो तरी चालेल, पण कंपनीला बुडून देणार नाही. हो हो, रिपोर्ट करतो ना सर. पोचलो ना ऑफिसला की रिपोर्ट करतो. जर जिवंत पोचलो मी ऑफिसला तर रिपोर्ट झालाच म्हणून समजा. हो हो. हा बोल. कुठे येऊ? इथे चाकण मध्ये. रात्री जेवायला काय बनवू? आता हे ट्रॅफिक बघता, रात्रीच्या जेवणाला नाही पण सकाळच्या नाश्त्याला येईल. होय बनव. हॅलो हॅलो, हा बोलणार धनू. अरे अजित कुठे आहे इथं आळंदी फाट्यावर. किती वेळ लागेल तुला? वेळ लागेल 10 मिनिटात आलो मी. चालतं, ये आंबेठण चौकात आहे. चल पिक्चर पाहून येऊ. का रे? अरे तो अजून आहे ना आळंदी फाट्यावर आहे. बरं चल. 3 hours later. हॅलो, यार कुठे आहे तू? अरे आलोय, तळेगाव चौकात आलोय. बर ये, इथं आंबेठण चौकात आहे. चला आपण आता जेवण करून येऊ. का रे? अरे तो अजून तळेगाव चौकात आहे. अजून तळेगाव चौकात आहे का? चल. 2 hours later. हॅलो, कुठे आहे राजीत? अरे आलोय ना आता इथे आंबेठण चौकात आहे. तसंच घरी जा, आम्ही झोपलो घरी जाऊन. काही काळापासून इंस्टाग्रामवर एक पोस्ट फिरते. जो चाकणच्या ट्रॅफिकमध्ये आला नाही त्याने आयुष्याच्या संघर्षावर भाषण देऊ नये. सोशल मीडियावर चाकण ट्रॅफिकची अशी मस्करी कायमच उडत असते. परंतु हतबल होणाऱ्या नागरिकांची दखल न घेणारं प्रशासन सोशल मीडियाची काय दखल घेणार? असो, चाकण वाहतूक कोंडी हा फक्त सोशल मीडिया पोस्टचा विषय नाही. हा विषय किती गंभीर आहे याची जाणीव सरकारला गेल्या काही दिवसात अचानकपणे झाली. गेल्या वर्षभरात 400हून अधिक जीव गेले तरीही गाढ झोपलेलं प्रशासन 20 कंपन्या निघून चालल्या म्हणून खडबडून जागे झालं. विरोधकांनी मुद्दा तापवला. उद्योग मंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले. पाहणी, बैठक आणि उपाययोजनांची खैरात सांगून निघून गेले. 10 महिन्यांचा अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आलाय. उच्चस्तरीय समिती, उद्योग तक्रार निवारण कक्ष आणि बरंच काही. गेल्या काही दिवसात चाकण MIDC ट्रेंडिंग टॉपिक ठरली. पण या सगळ्यातून खरंच चाकणकर आणि चाकरमान्यांच्या चक्रात थांबणार आहेत का? हा प्रश्न अजूनही जशाचा तसाच आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी आणि आदळआपट केल्यानंतर शेवटी निष्पन्न काय, यावर आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आज उजळणी या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी चाकण MIDCतील 20 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारी विभागांचा हलगर्जीपणा, ठेकेदारांनी केलेल्या कामांचा दर्जा, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष अशा सगळ्या समस्या आणि परिणामी पायाभूत सुविधांच्या अभावापायी हतबल झालेली उद्योगनगरी. सगळी वस्तुस्थिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रतिनिधींनी मांडली. विशेष बाब म्हणजे कंपन्या बाहेर जात नाहीत हा मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांचा दावा खोटा असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या सगळ्याला कंटाळून आम्ही सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCत स्थलांतर करतोय असं हे कंपनी प्रतिनिधी म्हणाले आणि वातावरण कमालीचं तापलं। या 20 कंपन्या खरंच गेल्या तर सुमारे 4,000हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली गेली। प्रश्न आता उद्योगांपुरता मर्यादित राहिला नाही, तो 4,000 कुटुंबांच्या रोजगाराचा विषय बनला आणि राजकीय पटलावर या समस्येची दखल घेण्यात आली। शासन खडबडून जागं झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण आणि पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतींच्या वाहतूक कोंडी आणि अन्य पायाभूत सुविधांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MIDCतील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क केला। रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णायक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आलं। सोशल मीडियावरून ठरवून ही पोस्ट फिरवली गेली, परंतु उद्योग मंत्री तात्काळ भेट द्यायला का नाही आले? भेट द्यायला सुट्टीचा दिवसच का निवडला? असे प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी सरकारला घेरलं। वातावरण तापल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। या भेटीअंती नाशिक फाटा राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पुढील 15 दिवसात निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली। हास्यास्पद गोष्ट म्हणजे चाकण परिसरातील काही रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला असूनही ही कामे अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत। त्यामुळे खासदार साहेबांनी केलेल्या पब्लिसिटी स्टंटने प्रत्यक्ष वाहतूक कोंडी समस्येवर तात्काळ तरी काय परिणाम होईल याचं चिंतन करायला हवं। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारचं लक्ष चाकणच्या वाहतूक समस्येकडे वळवले, तर आमदार रोहित पवार यांनी चाकणमध्ये भेट देऊन वास्तविक परिस्थितीचा आढावा घेतला। ताफ्याविना त्यांनी चाकण दौरा केला आणि सर्वसामान्य माणसाला या प्रवासात काय काय पाहावं लागतं हे सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला। दौऱ्यात त्यांनी संबंधित प्रशासकीय विभागांच्या भेटी घेतल्या। त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदही झाली। अर्थात सरकार निशाण्यावर राहिलं, परंतु 2014 पासून MIDCमध्ये एकही नवी कंपनी आली नसल्याचा मोठा दावा त्यांनी केला। सगळ्या परिस्थितीवर सरकारला धारेवर धरलं, पण विद्यमान खासदार कुठे आहेत असा प्रश्न विचारला मात्र रोहित पवार यांना सारवासारव करावी लागली। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकण दौरा काढला। वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण म्हाळुंगे MIDCतील मुख्य चौकांमध्ये पाहणी केली। शासनानं 14 जणांची समिती स्थापन करण्यापेक्षा तुकाराम मुंडे सारखा एक सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी त्यांनी केली। खरं तर आदित्य ठाकरे यांचा चाकण दौरा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला। आमदार बाबाजी काळे हा दौरा अर्धवट सोडून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात कमालीच्या चर्चा रंगल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबाजी काळे यांना दिलेल्या ऑफरमुळे तर पक्षश्रेष्ठीपासून ते लांब पळत नाहीत ना असे तर्क लावले गेले। विरोधकांनी मुद्दा लावून धरला। या मुद्द्यावरून राजकारण नको म्हणतही बरंच राजकारण झालं। ठरल्यानुसार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत 16 ऑगस्ट रोजी चाकणमध्ये आले। कंपन्यांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी MIDC परिसराचा दौरा केला। या दौऱ्यात कंपन्यांना नक्की काय अडचणी आहेत हे त्यांनी समजून घेतलं। आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिलं। दौरा झाला आणि एक संयुक्त बैठक घेऊन सगळ्याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कंपनी प्रतिनिधी, MIDC, पुणे जिल्हा प्रशासन, PMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD, पोलीस अशा सगळ्या संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी चाकणच्या मूलभूत समस्यांवर 2 ते 2.5 तास चर्चा केली। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी समन्वयकाचं काम केलं। स्थानिक नेते मंडळी या बैठकीत उपस्थित झाले। विशेष म्हणजे शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या बैठकीला हजेरी लावली। ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळेही उद्योग मंत्र्यांच्या उजव्या बाजूला बसलेले। अर्थात आमदार काळे आणि खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीबाबत उद्योग मंत्र्यांनी त्यांची स्तुतीही केली। विरोधी पक्षाचे खासदार आमदार असूनही बैठकीला उपस्थित राहून उपाययोजना सुचवल्याबद्दल त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। मुद्दा कोणताही असो, यामध्ये राजकारण झालं नाही तर आश्चर्य। चाकणच्या वाहतूक कोंडी प्रश्नामुळे तापलेल्या या वातावरणातही अनेक राजकीय घडामोडी घडल्या। खेड तालुक्याच्या स्थानिक राजकारणामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। चाकणच्या प्रश्नावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षात वादंग सुरू झालं। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाकणच्या परिस्थितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरलं। माजी आमदार दिलीप मोहिते आणि काहींनी तर दिवंगत अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली।
दौऱ्यानंतर झालेल्या आढावा बैठकीला तालुक्यातील राजकारणी मंडळींना निमंत्रण देण्याची तशी नैतिक आवश्यकता नाही, ती त्यांची जबाबदारीच आहे. असं जरी असलं तरी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावलं नाही अशी बोंब झाली. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी हा मुद्दा लावून धरला. विरोधी पक्षाच्या आमदाराला बोलवलं पण महायुतीतील घटक पक्षांच्या माजी आमदाराला बोलवले नाही. 3 टर्म अनुभव असूनही डावलल्याची सलही माजी आमदारांनी जाहीररित्या बोलून दाखवली. उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर चाकणच्या HP चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी साखळी उपोषण केलं. या उपोषण स्थळावरून शिवसेनेवर थेट हल्ला चढवत टीकेचे धनी बनवले. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की उद्योग मंत्र्यांनी कोणत्याच राजकीय चिखलफेकीकडे लक्ष न देता आपलं काम केलं. मला यात राजकारण करायचं नाही अशा भूमिकेत त्यांचा संपूर्ण दौरा आणि बैठक झाली. परंतु तालुक्याच्या स्थानिक राजकीय मंडळींनी या प्रकरणात आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न नक्की केला. चाकणचा प्रश्न का सुटत नाही या प्रश्नावर सगळ्यांनीच एकमेकांकडे बोटं दाखवली. पण 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागे झालेल्या या स्थानिक नेत्यांना नागरिकांचे होत असलेले हाल इतक्या दिवस दिसत नव्हते का, हा प्रश्न उपस्थित होतो. बरं, उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं. अनेक निर्णय घेण्यात आले. वाहतूक कोंडीसाठी शॉर्ट, मीडियम आणि लॉंग टर्म प्लॅन करण्यात आली. 10 महिन्यांची इन्फ्रास्ट्रक्चर डेडलाईन प्रशासनाला देण्यात आली. पण ही झाली फक्त आश्वासनं. नागरिकांना ही आश्वासनं काही नवी नाहीत. दरवेळी शासन आश्वासन देतं आणि पुन्हा फिरकत नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समस्येवर उपाय काढत निधी मंजूर केला होता. कामांना सुरुवात झाली, पण अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रशासन पुन्हा एकदा गाढ झोपेत गेलं असं स्थानिक नागरिकांचं मत आहे. MIDC मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं पसरलेलं आहे. मर्सिडीज बेंच, फॉक्सवॅगन आणि बजाज ऑटो यासारखे मोठे प्रकल्प या औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. ऑटोमोबाईल उद्योगांचं हब अशी चाकण MIDCची ओळख आहे. या वाहन आणि उत्पादन हबमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून लाखाहून अधिक कामगारांना रोजगार मिळाला. कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न या MIDCतून मिळवले जात आहे. परंतु या औद्योगिक वसाहतीला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन मोठ्या प्रमाणावर सपशेल अपयशी ठरल्याची वस्तुस्थिती आहे. वीज, पाणी आणि प्रदूषणाबरोबरच सगळ्यात चिंताजनक बाब ठरते या भागातील रस्त्यांची दुरावस्था. MIDC सुरू करताना सरकारने वाढत्या उद्योगांसोबत वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून त्याप्रमाणे उपाययोजना करायला हव्या होत्या असा आरोप सध्या होतोय. परंतु सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या रस्त्यांची निगा राखण्यातही प्रशासन अपयशी ठरलंय हे मान्य करायला हवं. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चाकण MIDCच्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तुमचं काय मत आहे? राज्य सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? उद्योजकांनी स्थलांतरणाबाबत उचललेलं पाऊल योग्य आहे का? या सगळ्या परिस्थितीला नक्की कोण जबाबदार आहे? कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.